चला जास्त वेळ घेऊ नका. संजयजी देसाई आणि अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी आम्हाला पाहायला मिळते. हार्ड लक बॅड लक गावडीवाडी टीम जरूर एक चांगला खेळ तुमचा आम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. वेल फाईट दिली. या मागील मॅचमध्ये तुम्ही आलात, तुमचा संघ नोंदवलात आणि या स्पर्धेला आठवणी दिल्यात. अगदी विलास आहेत, राम जोरे असतील, आनंद साहिल, त्याचबरोबर दिनेश आहेत, दीपक जोरे, संपूर्ण टीम मैदानाच्या आतमध्ये एकजुटीने लढली. पराजय स्वीकारावा लागला, परंतु एका पराजयाने कोणी फकीर होत नाही, एका विजयाने कोणी राजा होत नाही. जरूर येणाऱ्या स्पर्धा तुमच्या असतील. बेस्ट लक गावडेवाडी टीम. जाऊया मॅचच्या दिशेने. स्ट्रायकिंग एंडवरती अक्षय, नॉन स्ट्राइक एंडला संजयजी देसाई. एस पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. करूयात मॅचला सुरुवात. टाकूयात या दुय्यम फेरीचा पहिला बॉल. अक्षय पाटील अगदी शरीरावरती जाऊन धरतोय हा चेंडू. पहिला बॉल डॉट प्रकारचा येताना आम्हाला पाहायला मिळतोय. पहिला बॉल निर्धाव आलाय. पहिला बॉल या वेळेला डॉट प्रकारचा येताना आम्हाला पाहायला मिळतोय. राहुल मागील मॅचचा मॅच विनर होता आणि तदनंतर अपोनंट टीममध्ये अक्षय पाटील देखील मॅच विनर होता. ॲज अ बॅटर म्हणून त्यांनी खेळ केला होता आणि ती कामगिरी या मॅचमध्ये कशा प्रकारची केली जाईल पाहणं गरजेचं. स्क्वेअर लेग रिजन क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडलाय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा. नॉन स्ट्राइकरला संजयजी देसाई धावतायत. बॅटर ओ यू टी बॅक टू दी डग आउट. संजयजी देसाई. पहिला झटका. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये देखील उपलब्ध झालेत. बाबू आणि त्याचबरोबर अक्षय पाटील मात्र मागील मॅचची लय पकडून या मॅच मध्ये खेळ करताना आम्हाला पाहायला मिळतोय. हा षटकार आलाय आणि या षटकारानिशी संघाची धाव संख्या आता अगदी आरूख बदलत असताना आलेख उंचावतोय. म्हणजेच आपण पाहतोय संघाची धाव संख्या धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत. 7. 4 बॉल पूर्ण 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हो यावेळेला देखील स्लॅश करायचा होता परंतु बॅट पासून दूर, बॅटच्या ब्लेड पासून दूर. वाईट बॉल येतोय. वाईट चिरण. संघाची धावसंख्या आता 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. बॉस चषक 2026 दिवस क्रमांक 2 मधील दुय्यम फेरीची पहिली मॅच. अजून एक येतोय. या वेळेला देखील पहा बाउंड्री लाईन वरती होता आणि त्याने मात्र ही पकडले झेल. चेंडूवरती नजर जमवून होता. त्याला माहिती आहे अक्षय पाटीलला रोखणं ही कॅच पकडणं गरजेचं होतं आणि ती कॅच पकडले देखील. ओ बॅटर होत आहेत बाद. अक्षय पाटील येथील माघारी. नवीन फलंदाज
विशाल आलेत नवीन फलंदाज पाहता दोन्ही फलंदाज नौके फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना आम्हाला पाहायला मिळतील. बॉन्डलाईन वरती आता धावा यावेळेला जखमेवरती मीठ सोडणारा हा फटका चौकार देऊन जातोय. कॅच तर अगदी आपण पाहतो तिकडे बनली नाहीये. तदनंतर मात्र या 4 धावा देखील आलेत. फटका पहा रिप्ले टेलिकास्ट बॉन्डलाईन जवळ क्षेत्ररक्षक आले होते आणि तदनंतर शेवटच्या क्षणी कॅच ड्रॉप होऊन आज चौकार मिळाला आणि या चौकारानिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 11 धावा 12 धावा 12 धावा पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बारा धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. तदनंतर देखील बा इकडे कॅचची संधी निर्माण झाली होती. तिथून देखील ती संधी निष्ठून चेंडू आउटफील्ड मध्ये 2 धावांचा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. धावा 14 14 रन ऑन स्कोर बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळतील. चौदा धावा आम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल पूर्ण होत असताना तदनंतर डीप वरती चेंडू गेलाय शेवटच्या क्षणी. हा चेंडू फील्ड करत असताना दुसऱ्या धावेचा कॉल आणि इकडे 2 धावा पुन्हा पूर्ण केल्या जात आहेत. अक्षय पाटील संजयजी देसाई बाद झालेत परंतु येणारे बाबू आणि विशाल त्यांच्या माध्यमातून या धावा बनवल्या जात आहेत. पार्टनरशिप बिल्ड केली जाते. भागीदारी रचली जाते बॉस चषक 2026 मध्ये. डिक्लेअर स्वरूपाची 1 रन आहे. सिंगल स्वरूपाची 1 रन आहे. पाया सिंगल निशी संघाची धावसंख्या आता 17 आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावा 17 धावफलकावरती आलेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजून 3 चेंडू शिल्लक. मैदानाच्या साह्याने खेळून काढलाय. तदनंतर मात्र एक सिंगल रन प्राप्त केली जाते. सिंगल रन प्राप्त होत असताना अजून एकदा संघाची धावसंख्या बढती घेते. धावफलकावरती धावा आम्हाला पाहायला मिळतील 18. 4 बॉल पूर्ण. येणारे 2 चेंडू 2 मोठे फटके हवेत तेव्हा मात्र एक फायटिंग स्कोर उभा राहू शकतो कारण की राहुल सारखा बॅटर जो अपोनंट संघामध्ये खेळ करतोय. बॅट +1 या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले. विश्वनाथ फायटर आमंत्रित केलं बॅटिंगसाठी संजयजी देसाई त्याचबरोबर अक्षय पाटील यांना तंबूचा रस्ता दाखवला जरूर परंतु येणारे 2 मिडल ऑर्डरचे बॅटर पूर्णपणे आपल्या संघाला सांभाळतायत. प्ले अँड मिस डॉट बॉल आलाय. 5वा बॉल पूर्ण होतोय. 5 बॉल पूर्ण आणि संघाची धावसंख्या स्थिर आहे स्टेबल आहे. धावफलक हल्ला जात नाहीये. 20 या आकड्यावरती जाऊन थांबलाय. एक शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओफिकी केले. विकेट किपरने कलेक्शन केलंय. तदनंतर मात्र 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 2 ओव्हरचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा आम्हाला पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20. यानंतर शेवटची ओव्हर या इनिंग मधील. तदनंतर आम्ही नेक्स्ट मॅचच्या टॉसच्या दिशेने जाऊ याची देखील नोंद घ्यायची आहे. मालदन विरुद्ध टीम NCC वाटोळे या 2 संघादरम्यान होणारी मॅच असेल. इनिंग ब्रेक मध्ये त्या मॅचचा आम्ही टॉस करू. मुलाखती थोड्याशा थांबवल्यात आजच्या दिवसामध्ये. जास्त मॅचेस असल्या कारणास्तव टॉस केला जाईल. डिसिजन कळवला जाईल. तदनंतर लगेचच शुभेच्छा देऊन तुम्हाला मॅचसाठी आम्ही पाठवून देऊ मैदानाच्या आतमध्ये. याची देखील नोंद घ्यायची. दोन्ही संघाचे संघ कर्णधार चला जास्त वेळ घेऊ नका. पहा बॉलिंग मार्क वरती गोलंदाज झालेत. वेग भरपूर वेग आहे. पहा इकडे मागील मॅच मध्ये देखील 13 धावा रोखणारा तो गोलंदाज होता ज्याचं नाव होतं सोम आणि आता मात्र बॉलिंग मार्क वरती रोशन आलाय. पहा त्याने पहिला चेंडू हाताळत असताना त्याची ओळख पटवून दिली. तो बोलतोय माझं नाव सांगायची गरज नाहीये. माझी गोलंदाजी माझा वेग हीच माझी ओळख आहे. रोशनचा पहिला बॉल वेगवान भारदस्त गोलंदाजी करतोय तो मैदानाच्या आतमध्ये. अजून एक चांगला चेंडू हाताळलाय. बॅटर
बाद होत आहेत. बॅटची आउटसाइड एज बाहेरी किनारा, तदनंतर फलंदाज बाबूला यावं लागेल माघारी. अगदी आता पहा कुणाल संजय देसाई मैदानाच्या आतमध्ये आता एंटर करतायत. संधी आली आहे कारण की वडील लवकरच बाद होऊन डगआउटच्या दिशेने आले होत्या, कारणास्तव तो आता मैदानाच्या आतमध्ये जाताना आम्हाला पाहायला मिळतोय. पहा अगदी कुणाल संजय देसाई मैदानाच्या आतमध्ये यंग टॅलेंट आमने सामने. आता कोण कोणावरती हावी होईल. टॅलेंट यांच्या जवळ एक्सपिरियन्स कमी आहे आणि जो जास्त काळ क्रिकेट खेळेल त्याला एक्सपिरियन्स मिळत असतो. यामधल्या दोन्ही खेळाडूंनी जास्त काळ क्रिकेट खेळलं नाही. आता टॅलेंट हे मैदानाच्या आतमध्ये बॉस चषक 2026 मध्ये तुम्हाला दाखवावं लागेल. धावत जायचंय कुणाल. हा वाईट बॉल येतोय का. एसा वाईट बॉल आहे आणि वाईट बॉल निशी संघाची धाव संख्या धाव फलकावरती धावा आम्हाला पाहायला मिळतील. एक्स्ट्राने भर होत असताना 21 धावा. हो वेग होता, भरपूर वेग होता. सरळ चेंडू स्टिकरवरती येऊन आदळलाय. तदनंतर मात्र स्टिकरवरती येऊन आदळत असताना एक रन तिकडे कंप्लीट देखील केली आहे. विशालला स्ट्रायकिंग एंडवरती आणलं जाईल. एका धावेनिशी संघाची धाव संख्या धाव फलकावरती 22 धावा ह्या देखील जोडल्या जात आहेत. फटका आहे, टॅप फटका आहे जो बॉक्स क्रिकेट मध्ये भरपूर प्रमाणामध्ये अंमलात आणला जातो. आज ओव्हरआर्म क्रिकेट रबर बॉल मध्ये देखील तो फटका आम्हाला पाहायला मिळाला. पहा इकडे प्रत्येक जण बॉस चषकची मजा घेतोय. काळजी घेऊन खेळा, नाहीतर उद्या कामावरती नाही जाता येणार तुम्हाला. यानंतर होणारी मॅच एनसीसी वाटोळे विरुद्ध टीम मालदन. दोन्ही संघाचे संघ कर्णधार टॉस करण्यासाठी मुख्य मंचावरती उपलब्ध राहा. हो वेगवान चेंडू अजून एकदा हाताळलाय. पहा विकेट किपरच्या माध्यमातून चूक होत असताना 22च्या स्वरूपाची एक सिंगल रन. बॅटची रन आहे. पहा बॅट कट होताना तदनंतर या सिंगल येत असताना संघाच्या धाव संख्येमध्ये भर. संघाची धाव संख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. धावा आता 25 धावा. 5 बॉल. शेवटचा चेंडू या इनिंग मधील, अखेरचा चेंडू या इनिंग मधील. तदनंतर ना पहिल्या इनिंगचा ब्रेक होईल आणि तदनंतर आम्ही टॉसच्या दिशेने जाऊ. वा अतिशय चांगल्या प्रकारे ओव्हर हाताळले. पहा हा डॉट बॉल आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. ओव्हरमध्ये रोशन गोलंदाजी करत असताना एक विकेटसह फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केलेत. अगदी अनुभवी गोलंदाजांच्या पावलावरती पाऊल ठेवत त्यानं देखील हे षटक हाताळलं. अगदी कमी धावांचं षटक हाताळलं आणि पूर्णपणे आपल्या संघाला मॅच मध्ये टिकवून ठेवलंय. प्रत्येक जण जातोय त्याच्या पाठीवरती थाप देतोय, त्याला प्रोत्साहित करतोय. असा रोशन आम्हाला पाहायला मिळाला. स्क्रीनवरती दाखवला जातोय पिंक जर्सी मध्ये. प्रत्येक जण जवळ त्याच्या येतोय, त्याला शिकवलं जाईल कारण की येणाऱ्या काळामधील पाटण तालुक्याचे भविष्य आहेत. इन फ्युचर मध्ये खेळाडू पाटण तालुक्यासाठी भरपूर मोठं काम करताना आम्हाला पाहायला मिळतील. त्यांचं नाव रोशन आहे. पहा फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात त्याने आणि टोटल धावा धावफलकावरती 25 आल्या. विजयासाठी गरज 26 धाव्यांची. 18 चेंडूमध्ये 26 धावा बनवायच्या. त्या अखेरीस आम्ही जातो टॉसच्या दिशेने. मालदन विरुद्ध टीम वाटोळे. चला या लास्ट कॉल आहे. टॉस केला जातोय. कॅप्टन श्रीकांत जायगडे, तदनंतर सिंगम आहेत. मालदन विरुद्ध टीम एनसीसी झरे वाटोळे अशी मॅच असेल यानंतर होणारी. टॉस केला जाईल. टॉस झालाय. टॉस जिंकलाय टीम मालदन संघाने. डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत थोड्याच वेळामध्ये पोहोचू. टीम कॅप्टन एनसीसी वाटोळे. तोपर्यंत जाऊया चालू असलेल्या मॅचच्या दिशेने. मॅचची कहाणी अशी आहे, पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या 25
आता 18 चेंडूमध्ये 26 तुम्हाला बनवाव्या लागतील आणि हे तर फक्त डाव्या हाताचं काम आहे राहुलचं. जसा खेळ त्यानं मागील मॅच मध्ये केला तसाच खेळ त्याने या मॅच मध्ये केला तर आव्हान अगदी पहिल्या एक ओव्हर मध्ये देखील पूर्ण करू शकतो असा बॅटर या टीमकडे आहे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहुल आणि त्याचबरोबर जेडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करतायत. एक यशस्वी जोडी या संघाची मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडूमध्ये 26 धावांचं आव्हान घेऊन जात आहेत. बॉलिंग मार्क वरती तयार अक्षय पाटील आयकॉन खेळाडू आहेत पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये आणि अक्षय पाटीलची देखील चर्चा करायला गेलं तर जिकडे क्रिकेट असतं तिकडे अक्षय पाटील असतो. अगदी आज मल्हारपेठ, उद्या उरुल, दुसऱ्या दिवशी मुंबई, तिसऱ्या दिवशी रत्नागिरी, जिकडे क्रिकेटला बोलवलं जाईल जिकडे संधी मिळेल तिकडे अक्षय पाटील आम्हाला पाहायला मिळतो. ॲज अ बॉलरच्या भूमिकेमध्ये उभा आहे. अक्षय पाटील स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आम्हाला पाहायला मिळेल. राहुल ज्याच्या बॅटमधून मागील मॅचमध्ये 46 धावांची नाबाद खेळी आली होती. नॉन स्ट्रायकिंगला जेडी आहेत. बॉलिंग मार्कवरती अक्षय पाटील. चला पंच मॅचला करूया सुरुवात. दुसऱ्या डावाचा पहिला बॉल आम्ही फेकी करतोय. पहिले 2 चेंडू तुम्हाला तपासणीसाठी दिले जातील आणि त्याचबरोबर प्रत्येक इनिंगमध्ये एक रिव्ह्यू आम्ही देतोय जो तुम्ही वाईडसाठी आणि बीमरसाठी वापरू शकता. तर हे सर्व क्षण कॅमेरामध्ये काही झाले नाहीत तर ऑनफिल्ड डिसिजन तो तुम्ही कंटिन्यू करणार आहोत याची देखील नोंद घ्या. प्रत्येक नियमांचं पालन करा. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन विद्यमान अध्यक्ष शिवा जाधव बॉस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित केली आहे. बॉस चषक बॉस ट्रॉफी 2K26. पहिला बॉल पंचांचा ग्रीन सिग्नल. अक्षय टू बॅटर राहुल. नाही यावेळेला फटका हवेमध्ये. फटका फसलाय की काय पा तिकडे थोडासा धडपडत असताना चेंडू त्याच्यावरतून 6 धाव्यांसाठी चाललाय. ही कॅच बनवणं गरजेचं होतं कारण की राहुल जर मैदानाच्या आतमध्ये 2 ओव्हर राहिला तर मॅच एक हाती घेऊन जाऊ शकतो. ही त्याची क्षमता आहे. मागील मॅच मध्ये आम्ही पाहिले एक बॉल पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 6 आणि या प्रत्येक खेळाडूला जे बाउंड्रीलाईन वरती क्षेत्ररक्षण करतात त्यांना आम्ही सूचना देतोय जर चेंडू बाउंड्रीलाईनच्या बाहेर गेला तर तुम्ही जा. जवळ असेल तर जा तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेका. सहकार्य करा. जर दूर असेल तर कोणतीही शंका नसेल आमची परंतु जवळ असेल तर जा. फसवलंय. यावेळेला मात्र बाय स्वरूपाची डिक्लेअर स्वरूपाची एक रन येते. आता संघाची धावसंख्या 2 बॉल पूर्ण धावफलकावरती धावा येत आहेत 7. 2 बॉल पूर्ण आणि 7 धावा धावफलकावरती आलेत. यावेळी देखील बॅटच्या आतली कडा होती. धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिकडे धाव चोरले. पहा संजयजी देसाई यांच्या हाताखालून 1 रन. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता 8 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 15 चेंडूमध्ये आता 18 धाव्यांची गरज आहे. अक्षय पाटील पहिले षटक हाताळत आहेत आणि येणारे 2 गोलंदाज देखील आपण पाहताय वेग आहे त्यांच्याजवळ. हा बॉल वाईड बॉल. पंच दोन्ही हात पहिला कळवतायत की एक्स्ट्राची रन ऍड करा धावफलकावरती. ते ऍड केले. मुकादम आहेत आमच्या ऑफिशियल स्कोरवर. कालच्या दिवसापासून आत्तापर्यंत त्यांच्या माध्यमातून ऑफिशियल स्कोरिंग केली जाते बॉस ट्रॉफीची. कमी गतीने हाताळलाय. स्लोवर वन पाहायला मिळाला. उलट्या हाताने फेकी करत होता. कट झाला. आता मात्र 4 बॉल पूर्ण झालेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. लास्ट टू गो. जेडीच्या बॅटमधून सी कॉर्नर मध्ये डीप मिड विकेट रिजन मध्ये धावा किती आहेत तिकडे प्रेक्षक वर्ग असतील. चौकार आहे. आज चौकार येतोय आणि या चौकारानिशी आता 5वा बॉल देखील कंप्लीट झालाय. 5 बॉल पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 13. रिप्ले पहा की स्कोरच्या माध्यमातून. कॅमेरावर का ओमकार दळवी. 5 बॉल पूर्ण 13 धावा धावफलकावरती आलेत. एक शेवटचा बॉल जेडी स्ट्रायकिंग एंड वरती कमी गतीने हाताळला होता परंतु बॅटच्या ब्लेड पासून अवे फ्रॉम दी बॉडी फेकी केला. वाईड बॉल आला. वाईड बॉल निश्चित संघाची धावसंख्या आता 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 14 धावा या धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळत आहेत. 5 बॉल पूर्ण. शेवटच्या बॉलसाठी स्ट्रगल चाललाय मैदानाच्या आतमध्ये अक्षयचा. फसवलं या चेंडूवरती. डॉट बॉल येतोय. पहिल्या ओव्हरची सांगता. पहिल्या ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती कोणती विकेट न गमावता धावा येत आहेत 14. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 12 धाव्यांची गरज असेल.
संजयजी देसाई हरहुन्नरी गोलंदाज, क्रिकेटचा भरपूर मोठा अनुभव, मागील मॅच मध्ये दर्जेदार ओव्हर राहिली होती. या मॅच मध्ये पहा अनुभव फेकून दिला आणि राहुलची विकेट देखील मिळवले. आता या ओव्हरवरती येणाऱ्या 5 बॉलवरती संपूर्णपणे मॅच अवलंबून आहे. मागील मॅचचा हिरो या मॅच मध्ये 0 बनून जातोय. पहा राहुल यावेळेला चाललाय डगआउटच्या दिशेने. पहिला झटका, पहिली विकेट टीम एसीसी नवीवाडी या संघाला आम्हाला पाहायला मिळते. बॉस चषक 2026, 11 चेंडूमध्ये 12 धाव्यांची गरज. येणारा फलंदाज कोण असेल? सेन्सिबल क्रिकेट खेळणारा असावा आणि प्रत्येक जण नजरा लावून बसला येणारा नवीन फलंदाज. विजय आहेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करतायत. इनॅट नंबर 3 क्रमांक 3 वरचा फलंदाज म्हणून. ही मॅच महत्वपूर्ण आहे. जो जिंकेल तो पुढील फेरीसाठी पात्र आणि तदनंतर होणारी मॅच मालदन विरुद्ध टीम एनसीसी वाटोळे संघ. टॉस जिंकला होता. सिंगम आणि सिंगम बोलले आम्ही करू. सिंगम तुम्ही कळवलं नाही अजून. मालदन संघ डिसिजन कळवा. बॅटिंग निवडले. फिल्डिंगसाठी तयार रहा टीम वाटोळे. ओह, थोडंसं लक्ष द्यायचं आहे त्याच्याजवळ, क्षेत्ररक्षकाजवळ थोडंसं लक्ष द्या. दुखापत असेल तर थोडंसं लक्ष द्यायचं आहे क्षेत्ररक्षकाजवळ. फिट असेल तर खेळू देत, अनफिट असेल तर डगआउट मध्ये बसला तरी चालेल. थोडासा घसरलाय आणि शरीरावरती मार लागतोय. खेळाडू फिट असेल तर खेळू देत, अन्यथा सबस्टिट्यूट खेळाडू आला तरी चालेल मैदानाच्या आतमध्ये. आणि स्वतःची काळजी घेऊन क्रिकेट खेळा. रबर बॉल क्रिकेट टेनिस इतकं सोपं नाही आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षण करणं. यासाठी आम्ही वारंवार सूचना देतो. स्वतःची काळजी घेऊन क्रिकेट खेळा. अंपायर या बॉलवरती धावा किती? 2 धावा. या 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 16. 10 बॉलमध्ये आता विजयासाठी 10 धावेंची गरज आहे. विजय गेले त्यांच्या माध्यमातून दुहेरी धावांचा फटका. 10 मध्ये 10 धाव्यांची गरज. मिस करतोय. या चेंडूवरती धाव बनवली जाईल का? नॉस्ट्राकेन डेंजर झोन वरती धावणार आहे. नॉस्ट्राकेनला फेकी केले. कलेक्शन होतं. बॅटर बाद होत आहेत. अजून एक विकेट गमावली जाईल. गरज होती का? प्रत्येक जण आता विचारत असेल प्रश्न टीम नवीवाडी संघाला. बॅटर डाऊन. आता येणारा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. त्याचं नाव आहे शिवराज. पार्टनरशिप बिल्ड करणार आहे जेडी यांच्या सोबत. 9 चेंडूमध्ये 10 धाव्यांची गरज आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच चालली आहे. मागील मॅच गावडेवाडी विरुद्ध आम्ही पाहिली होती. शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहतोय मॅच चालली होती आणि तदनंतर देखील विजय मिळवला. अशी मॅच ही पाहायला मिळेल का? बॉस चषकचा थरार आहे. हा महासंग्राम आहे. फटका हवेमध्ये. एका वेग येतोय. क्षेत्ररक्षक तिकडे नजर जमवतायत. पकडले कॅच. महत्वपूर्ण क्षणी महत्वपूर्ण कॅच पकडले या क्षेत्ररक्षकाने. आता मॅच मध्ये होते रंगत निर्माण, कारण की अजून एक महत्वाचा फलंदाज याचा ओपनर म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये आला. तो चाललाय आता पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने. विशाल विके 45. संजयजी देसाई पूर्णपणे झोकून देत आहेत या मॅच मध्ये. ॲज अ बॉलर म्हणून, ॲज अ बॅटर म्हणून चांगली कामगिरी त्यांची संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळते. अक्षय पाटील, संजयजी देसाई वारंवार चर्चा करतात. प्रत्येक चेंडूवरती येऊन एकमेकांसोबत चर्चा करताना आम्हाला पाहायला मिळतात. ही मॅच महत्वपूर्ण आहे. जिंकाल तर पुढील रस्ता तुमचा मोकळा होईल, हराल तर या रस्त्याने पाठीमागे फिरावं लागेल. यासाठी प्रत्येक जण झटतोय, कारण की प्रत्येकाला हवे बॉस चषकची ट्रॉफी. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला फायनलच्या मॅचेस देखील पाहायला मिळतील. तदनंतर उद्याचा दिवस तो मात्र पाटण तालुक्यामधील नामांकित संघ जे उद्याच्या दिवसामध्ये बॉस चषक मध्ये खेळ करणार आहेत त्याची देखील नोंद घ्यायची आहे. स्ट्रेट डाऊन खेळलाय. लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक आला होता, अडवलाय. शेवटच्या क्षणी अडवलाय पहा चेंडू. आणि सगळं काय मी पाहतोय शक्य होतंय आमचे कॅमेरामॅन ओमकार दळवीच्या माध्यमातून. शेवटच्या क्षणी जाऊन तो चेंडू तिथे अडवला. आम्ही आमच्या नजरेखाली हा क्षण पाहिले. पहा रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे. तो धावत गेला पुन्हा शेवटच्या क्षणी हा चेंडू फील्ड झाला.
हे सगळं काही शक्य होत आहे की स्कोरर आणि आमच्या कॅमेरामनच्या माध्यमातून. तदनंतर मात्र या पहा इकडे वाईट बॉल येतोय. अजून एक एक्स्ट्राची रन येणार आहे. एक्स्ट्राच्या रननीची संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 19 रन ऑन स्कोर बोर्ड. 19 धावा धावफलकावरती येत आहेत. येणारे 7 बॉल विजयासाठी 7 धाव्यांची गरज. बॉल रन समीकरण आहे. लो स्कोरिंग मॅच, क्रुशियल मॅच, अडीतडीची मॅच, रोमांचक आणि रोमांचक मॅच मैदानाच्या आतमध्ये बॉल मध्ये पाहायला मिळते. वा आता फक्त एक धाव दूर आहे आपल्या विजयापासून. विशाल आला आणि विशालने मोठे फटके खेळत असताना अगदी एक धाव दूर असेल. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे. तदनंतर होणारी मॅच एनसीसी वाटोळे, एनसीसी जरियाळी वाटोळे संघ फिल्डिंग करेल तर बॅटिंग करणारी टीम असेल मालदन. दोन्ही संघांनी तयार राहायचे. मॅच संपली रे संपली की लगेच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही देखील एंटर करणार आहोत. टीम कॅप्टन श्रीकांत जायगडे, टीम कॅप्टन नितीन कदम, सिंगम. सहा बॉल मध्ये एका धाव्यांची गरज आणि नवीन आणि नवक्या गोलंदाजाला संधी दिली आहे. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आम्हाला कुणाल पाहायला मिळतात. एका धावेची गरज आहे आणि शिवराज देखील त्याच्या खेळीमधील पहिला बॉल फेस करताना पाहायला मिळेल. स्विनिंग स्ट्रोक, मॅच फिनिश, मॅचचा विजय होताना आम्हाला पाहायला मिळते. दुय्यम फेरीमध्ये एसीसी नवीवाडी संघ तुमचं देखील आम्ही अभिनंदन करतो आणि दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. बॉस चषक 2026 च्या माध्यमातून जातो लगेचच नेक्स्ट मॅचच्या दिशेने. प्लीज वेलकम टीम एनसीसी जरियाळी वाटोळे. फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर करा आणि आपली ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे टीम मालदान. त्याचबरोबर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता रोशन प्लीज या, ज्यानं 5 धावा खर्च केल्या होत्या. आणि टीम गावडेवाडी 11 संघाच्या माध्यमातून आज बॉस यांचा वाढदिवस देखील साजरा केला जातोय. गावडेवाडी संघाच्या माध्यमातून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा बॉस यांना वाढदिवसाच्या आम्ही देऊ. आणि त्याचबरोबर मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता रोशन तो देखील इकडे उपलब्ध आहे. त्याला देखील त्याचा पुरस्कार दिला जाईल. टीम एनसीसी वाटोळे या मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ घेऊ नका. वारंवार सूचना दिली जाते. त्याचबरोबर मालदन संघ आपले देखील सलामीचे फलंदाज तुम्ही पाठवून द्यायचे आहेत. विश यू हॅपी बर्थडे बॉस. गावडेवाडी टीमच्या माध्यमातून संपूर्ण टीम आहे. दिनेश सपकाळ त्याचबरोबर संपूर्ण टीम त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा तुम्हाला मात्र दिल्या जात आहेत. धन्यवाद टीम गावडेवाडी. जाऊयात मॅन ऑफ द मॅच पुरस्काराच्या दिशेने. हा पुरस्कार दिला जातोय रोशनला, जो गोलंदाजी हातात होता, भरपूर वेग होता आणि या छोट्या हातामध्ये भरपूर वेग असताना याचं फ्युचर देखील ब्राईट आहे. ॲज अ क्रिकेटर, ॲज अ बॉलर म्हणून हा पुरस्कार दिला जातोय बॉस यांच्या शुभ हस्ते.
आणि त्याचबरोबर जेडी यांच्या माध्यमातून त्यांच्या गोलंदाजीसाठी 101 रुपयांचा प्राइज दिलं जात आहे. हॅलो संजू देसाई वर या. आणि त्याचबरोबर बॉस यांच्या माध्यमातून देखील 200 रुपयांचं कॅश प्राइज त्याला दिलं जातं. हे उद्याचं भविष्य आहे आणि उद्याचं भविष्य कसं घडवायचं आहे बॉस यांना चांगलं माहिती आहे. रोशन आणि रोशनसोबत थोडीशी चर्चा करतोय आम्ही. त्याचा खेळ कमी वयामध्ये पदार्पण रबर बॉल क्रिकेटमध्ये आणि रोशनसोबत थोडीशी आम्ही चर्चा करणार आहे. रोशन तुझा खेळ पाहिला, 5 धावा तू खर्च केला, त्यामध्ये एक विकेट मिळवलीस. तुझ्या पाठीमागे कोण उभं असतं तेव्हा तुला चांगला खेळ करतोस? जेडी नाना उभे. जेडी नाना उभे असतात. टीमचा सपोर्ट कसा असतो तुला संपूर्ण टीममध्ये? कारण की एवढ्या कमी वयामध्ये संधी मिळत नाही कोणाला. आम्ही सुद्धा खेळत होतो, भरपूर मोठे झालो, त्यानंतर संधी मिळाली, परंतु या कमी वयामध्ये तुला संधी मिळाली. संपूर्ण टीमचा सपोर्ट कसा राहिला मॅचमध्ये? टीमचा सपोर्ट चांगला राहील. आणि ही स्पर्धा खेळताना तुला कसं वाटलं? बॉस चषक 2026 मध्ये तू आला, एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तुला खेळायला मिळालं, काय वाटलं ही स्पर्धा खेळून तुला? चांगलं वाटलं. खूप साऱ्या शुभेच्छा देतो तुला आणि उद्याच्या भविष्यासाठी. आणि त्याचबरोबर मुकादम यांच्या माध्यमातून देखील त्यांना कॅश प्राइज दिलं जाईल. रोशनला कॅश प्राइज दिलं जात आहे. वेल प्लेड रोशन, अशीच कामगिरी करत राहा, भरपूर मोठा हो, तुझ्या गावाचं नाव, तुझ्या तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध कर. खूप साऱ्या शुभेच्छा तुला देतो आणि जातो मॅचच्या दिशेने. मॅचला करूया सुरुवात. पंचांचा तो ग्रीन सिग्नल. पहिला बॉल